1 एकरात सगळी हिरवी मिरची लावल्या बघा. ही मिरचीचं सांडगं करताना जास्त सपक नाही, जास्त तिखट नाही अशी मिरची घ्यायची. म्हणजे सांडगं खाताना पण आपल्याला लई तिखट लागत नाही आणि चवीला पण चांगलं लागतं. मसाल्यासाठी तर लाल मिरच्या तोडणं चालूच आहे आणि हिरव्या मिरच्या पण भरपूर लागल्या त्या. आता हे बघा ह्या हिरव्या मिरच्या. ह्या हिरव्या मिरच्या बघून आता म्हटलं उन्हाळा पण चालू आहे आणि मिरच्याचं आता तिखट सांडगं करायचं म्हणून आज मी मिरच्याचं तिखट सांडगं करणार आहे. एवढं आता ह्या मिरच्या बघा, हिरव्या मिरच्या बाजारासाठी आणि ह्या लाल मिरच्या मसाल्यासाठी. दररोज एवढ्या मिरच्या निघतात. शेतात ना मिरच्या तोडून आणल्यात. आता मिरच्याचं सांडगं करायला घेऊया. ही उडदाची डाळ मी 3 तास भिजत घातली होती. 2 किलो डाळ आहे. 2 चमचे मेथी घेतल्या आणि अर्धी वाटी धन घेतल्या. ह्या हिरव्या मिरच्या आहेत. आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्याच ह्यातल्या घालायच्या. सांडगं खाताना जरा झणझणीत असं तिखटच पाहिजे म्हणून जरा सांडगं नाही तिखटच करायचं. मिरच्या जरा जास्त घालायच्या तिखट, म्हणजे चवीला पण चांगलं होतंय आणि खाताना पण असं झणझणीत बरं वाटतं. मिरच्या अशा बारीक जरा चिरल्या नाही वाटायला सोपं जाते म्हणून बारीक जरा पहिला चिरून घ्यायचं. पहिला मेथी आणि धन हे पाट्यावर वाटून घ्यायचं. पाटा वाळलाय तर वाटलं जाते लवकर, नाहीतर वल्ला झाला की लवकरही वाटत नाही. ह्याला बारीक पूड करायचं नाही, असं जरा भरडच वाटून घ्यायचं. थोडी डाळ घेऊन पाट्यावर मिरच्याने डाळ वाटून घ्यायची. डाळीबरोबर थोड्या मिरच्या घेऊन पण वाटायच्या. आणि डाळ लई पिठ्ठासारखी बारीक करायची नाही, थोडं घबरच वाटायची. जर डाळ लई सुकी वाटली तर थोडं पाणी घेऊन वाटायचं. उडदाची डाळ वाटताना जरा त्रास होतोय कारण डाळ चिकट असते, लवकर वाटत नाही. हे बघा, हे असं लई पिठ्ठावानी बारीक करायचं नाही, जरा डाळ घबरीच ठेवायची. हो काय, असं थोडी मिरच्या थोडी डाळ वाटली की पाणी घालून होतंय लवकर. ही वाटलेलं धन आणि मेथी ह्याच्यावर टाकायची. चवीनुसार मीठ टाकूया. थोडंसं जिरं टाकूया म्हणजे चवीला सांडगं चांगलं लागतं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एक जीव करायचं म्हणजे सगळीकडं मसाला मीठ लागतं. घरात सांडगं असून दे कुठलं पण उन्हाळ्याचं पदार्थ घरात केलं की मन भरून खायला मिळते. विकतचं कसं मोजमाप असतं. या एक अर्धा किलो आणलं तेवढंच तळायचं खायचं. घरच्याला माप असते का बघा, डबा भरलेला असतो किती पण तळून खा. असं रबरबीत पीठ करायचं, लय पातळ करायचं नाही, लय घट्ट करायचं नाही. हे काही असं ही सांडगं कडक उन्हात घालायचं, सावलीत घालायचं नाही. डाळ असल्यामुळं का नाही वाळत नाहीत, नाही सावलीत सगळ्या ह्याला बुरशी येत्या म्हणून कडक ऊन असलं तरच घालायचं. असं पळीनं का नाही लहान घालायचं. लई पण असं गोळं टाकायचं नाही, जरा पसरायचं. हातानं घातला तरी पण चालतंय. असं 6 हातानं टाकायचं आणि जरा असं 2 बोटानं सप्पई करायचं. ही मिरचीचं आणि उडदाचं सांडगं घातलेलं हे व्यवस्थित आता वाळलंय. ते बघा, 5-6 दिवस चांगलं उन्हात वाळवलं का नाही ह्याला अजिबात बुरशी येत नाही किंवा खराब होत नाही, काय नाही. आणि असं बंद डब्यात ठेवायचं. पावसाळ्यात आपलं मऊ पडते का नाही, मग ती पडत नाही. आणि तुम्ही जेवायच्या अगोदर असं तळला का नाही कुरकुरीत राहतंय. आणि भाकरी बरोबर, चपाती किंवा भाताबरोबर खाल्ला तरी पण चांगलं लागतं. मिरची उडदाच्या चवीमुळं का नाही भाकरी बरोबर हे लय चांगलं खायला लागतं. लालसर थोडं उठतंय पण खाताना यायला चव चांगली लागते.